खामगाव तालुक्यातील पाळा, शिराळा, लोखंडा, नायदेवी, घारोळ, निरोळ, गणेशपूर व वझर या भागात गेल्या 8 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे शेतातील पिके ओलाव्यात बुडाल्याने बोंडे कुजली असून उत्पादन 80 ते 90% घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। हंगामभर मेहनत करूनही हातात काहीच न लागल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले। तहसीलदारांच्या समोरच शेतकऱ्यांनी कुजलेली आणि कोमे आलेली कपाशीची बोंडे टाकून आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले। अधिकारी पुरी यांनी तात्काळ संबंधित विभागाला पंचनाम्याच्या सूचना दिल्या असून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। शेतकऱ्यांनी सांगितले की सप्टेंबरमधील वादळ व मुसळधार पावसामुळे आधीच नुकसान झाले होते। त्यानंतर मिळालेली मदत अपुरी होती। शिवाय पीक विमा योजनेअंतर्गत निकष बदलल्यामुळे अनेकांना दावे नोंदवता आले नाहीत। त्यामुळे पीक विमा मिळेल की नाही याबाबत शेतकरी अनिश्चिततेत आहेत। कपाशीचा पेरा या भागात 90% असल्याने नुकसानीचा फटका सर्वाधिक बसला आहे। अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की तातडीने पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपयांची मदत द्यावी, तसेच विमा दावे सुलभ करून तात्काळ मंजूर करावेत। या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, संतोष सातव, सुनील गाडवे, कृष्णा गावंडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे।